साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। सेवानिवृत्त संघाचे वतीने रक्षाबंधन कार्यक्रम संपन्न। सोलापूर पद्मशाली समाज सेवानिवृत्त संघाच्या वतीने रक्षाबंधन कार्यक्रम अत्यंत उत्साहाने साजरा करण्यात आले। या कार्यक्रमात संघाचे अध्यक्ष श्री हरी कुरापाटी यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रमुख पाहुण्या म्हणून महाराष्ट्र राज्य पद्मशाली महिला संगमच्या अध्यक्षा संगीताताई इंदापुरे यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य पद्मशाली ऑफिशियल विभाग संगमचे अध्यक्ष लोकापती मिठापल्ली, संघाचे उपाध्यक्ष अनिल खन्ना, सचिव यशवंत इंदापुरे, खजिनदार नागनाथ गज्जम, विवेकानंद श्रीपती यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले। प्रथम सर्व मान्यवरांच्या हस्ते श्री मार्कंडे प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले। त्यानंतर सर्व मान्यवरांचे स्वागत व प्रस्तावना अरुण खन्ना यांनी केले। यानंतर संगीताताई इंदापुरे यांच्या हस्ते श्री हरी कुरापाटी यांना राखी बांधून पेढे दिले। सदर प्रसंगी सर्व महिलांनीही उपस्थित सर्व मान्यवरांना राख्या बांधले आणि पेढे दिले। या प्रसंगी भारती संगम यांनी नारळी पौर्णिमा सण कोळी बांधवांचा मोठा सण असल्याचे सांगून सदर दिवशी समुद्र पूजन करून नारळ अर्पण करण्याची प्रथा असल्याचे सांगून त्याच दिवशी बहीण भावास राखी बांधून बहिणीचे रक्षण करण्याचे आवाहन करतात असे सांगितले। संगीताताई इंदापुरे यांनी सेवानिवृत्त संघाचे रक्षाबंधन कार्यक्रम ज्येष्ठांनी पुढच्या पिढीला आचार विचाराचे देवाणघेवाण करण्यासाठीच रक्षाबंधन सण साजरा करतात। त्यासाठी पौराणिक कथेतील भगवान श्रीकृष्ण द्रौपदी या बहीण भावाची गोष्ट सांगून रक्षाबंधनाचे महत्त्व पटवून दिले। अविनाश संघा व भारती संगम हे कार्यक्रमाचे प्रायोजक होते। या कार्यक्रमास चिमुकली आद्या मिठापल्ली, श्रीदेवी मिठापल्ली, नीता इंदापुरे, राधा भंडी, लीलावती केंची, अनुराधा मेरगू, ममता बोलाबत्तीन, वरलक्ष्मी गोटीपामूल, राजेश्री बेनगिरी, श्यामकुमार बेनगिरी, लक्ष्मीकांत दंडी, श्रीनिवास बोलाबत्तीन, दशरथ इंदापुरे आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अविनाश संघा, देवीदास मेरगू, सुशील कुमार चिलका, मुरलीधर बंडी आदींनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण खन्ना यांनी केले तर आभार प्रमिला वडिशेरला यांनी मानले।